नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येते। विषारी दारू प्यायल्याने तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे। पिंपरी चिंचवड मधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून 8 जणांचा मृत्यू झाला, तर पुण्यातील काळेपडळ भागात 3 आणि हडपसर भागात 2 अशा एकूण 13 जणांना आपला जीव गमवावा लागला। ज्यांनी ही दारू प्यायली त्यांच्या तोंडाला फेस आला आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला। तपासादरम्यान समोर आले आहे की ही जीवघेणी विषारी स्पिरिट युक्त दारू योगेश वानखेडे नावाच्या सराईत गुन्हेगाराने बनवली होती। त्याने ही दारू पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागात विकली। योगेश वानखेडे हा जुना दारू विक्रेता असून त्याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी योगेश वानखेडेला बेड्या ठोकल्या आहेत। एकाच परिसरातील इतक्या नागरिकांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने राजकीय वातावरणही तापलं। अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिक तीव्र संताप व्यक्त करतायत।